ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण एक जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत. सायलीची गुड न्यूज तर पाहायला मिळणार, पण अजून एका गोष्टीचा उलगडा होणारा दिसणार आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्ता दिवशी सायलीला अशी काही गुड न्यूज मिळालेली आहे की एका झटक्यात सुभेदारांचा राग पळून गेलेला आहे आणि सायली जी आत्तापर्यंत कल्पनाजी यांच्या नजरेला भोवत नसते, तीच सायली या सगळ्यामध्ये आता सगळ्यांच्या गळ्यातला ताईत बनताना बघून प्रियाचा आता नुसता जळफळाट होत आहे. आणि या सगळ्यामधूनच प्रियाची कुकारस्थानं समोर येत प्रियाने केलेल्या कारस्थानाचा उलगडा सायलीच्या बाळाच्या पायगुणाने कसा होणार. कल्पना, प्रतिमा दोघीजणी सायलीला फुलासारखं जपताना प्रियाने केलेली कारस्थानंसुद्धा उघडकीला येणार आणि नालायक प्रियाचा पर्दाफाश कसा होणार हे आपण या भागातच पाहणार आहोत. इकडे प्रतिमाने पाहिलेलं असतं की प्रियाला महिपतचा फोन आलेला आहे आणि त्यामुळे प्रतिमा विचार करते की नाही, हा महिपत कोण आहे? मी खरं तर याला ओळखते. महिपत म्हणजे रविराजांच्या बोलण्यामध्ये आलेली ती व्यक्ती आहे. हा महिपत आणि ती साक्षी यांचा मधुभाऊंच्या खुनाच्या संदर्भात म्हणजे आश्रमाच्या केस संदर्भात खूप मोठा काहीतरी आहे आणि त्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी रविराजांच्या कानावरती घातल्या पाहिजेत. कारण हिला का त्याचा फोन आला असेल? ही चौकशीला का घाबरते? काहीतरी गडबड आहे. आपण या सगळ्यामध्ये आता हे सत्य शोधून काढलं पाहिजे. असं म्हणत मग आता प्रतिमा रविराजांना भेटण्याची वाट पाहते. मग ज्या वेळेला रविराज घरी येतात त्यावेळेला प्रतिमा सांगायला लागते, आत्ताच इकडे तन्वी येऊन गेली. यावरती रविराज म्हणतात अचानकपणे. यावरती प्रतिमा सांगायला लागते, खरं तर ती थोडंसं चौकशीला घाबरली होती आणि त्यामध्ये तिने इकडे आली आणि मला ते कळलं नाही की तिच्या डोक्यामध्ये नेमकं काय चाललं होतं ते. यावरती रविराज म्हणतात, हे बघ प्रतिमा, चौकशीला घाबरणं साहजिक आहे. या सगळ्यामध्ये आपण ना तिला सपोर्ट करणं ते सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. यावरती प्रतिमा म्हणते, ते ठीक आहे, मला तुमचं सगळं बोलणं कळतंय. मला कळतंय की या सगळ्यामध्ये तुम्ही जे बोलताय ते बरोबर आहे. पण ज्या वेळेला ती आपल्याकडे आली होती ना त्यावेळेला मी तिला विषय काढला. तन्वी, तुला या सगळ्यामध्ये चौकशीची भीती वाटायचं खरंच काही कारण नाही आहे. ती खूप चिडली आणि तिने या सगळ्यामध्ये तिकडून निघून गेली. अश्विनला फोन केला की मला न्यायला ये आणि ती तिकडून निघून गेली. रविराज म्हणतात, ते तिला नसेल आवडलं, तू जे काही बोललीस ते. यावरती ती सांगते, तसं काही मी फार बोललेच नव्हते. मला फक्त इतकंच सांगायचं होतं की तू चौकशीला घाबरू नको. असं म्हटल्यावरती रविराज सांगायला लागतात, हे बघ तू तुझ्या पद्धतीने वागतेस, तिला तिच्या पद्धतीने वागू दे. यावरती ती सांगते, अजून एक गोष्ट, तिला महिपत नावाचा कुणाचा तरी फोन आला होता. मग मात्र रविराज गडबडतात. महिपत? ते म्हणतात, नक्की तू नाव वाचलं होतंस? यावरती आता ती सांगते, हो, महिपत नावाच्या माणसाचा तिला फोन आला होता आणि काहीतरी गडबड आहे असं मला वाटतंय. मला काय वाटतंय माहिती आहे का, आपण या सगळ्यामध्ये एकदा सुभेदारांच्या घरी जाऊयात का? काय चौकशीचं सत्य आहे? ही चौकशीला इतकी का घाबरते? महिपत तिला धमक्या देत असेल का? किंवा तो महिपत डायरेक्ट तिला कॉल कसा करू शकतो? रविराज म्हणतात, हो, मला सुद्धा तुझं म्हणणं पटतंय, आपण एकदा जाऊन बोलूयात. त्यावरती प्रतिमा सांगते, मला काय वाटतंय माहिती आहे का, अक्षय तृतीयेचं आता पूजन आहे. त्यांच्या लग्नानंतरची पहिलीच अक्षय तृतीया आहे ना, म्हणून मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये आपण ना तिकडे जाऊयात आणि तिकडे जाऊन आपण तिला अक्षय तृतीयेचं गिफ्टसुद्धा देऊयात. यावरती रविराज म्हणतात, ठीक आहे, आपण जाऊयात. आणि मग सुमन सांगायला लागते, हो वहिनी, मी सुद्धा येईन. यावरती प्रतिमा सांगायला लागते, मी सांगू का, मला सायलीसाठी सुद्धा अक्षय तृतीयाचं काहीतरी गिफ्ट घ्यायचं आहे, तुमची काही हरकत नसेल तर. यावरती रविराज म्हणतात, नाही प्रतिमा, मी तुझ्या कोणत्याही बाबतीत आडा आलोय का? तुला जर का सायलीसाठी काही गिफ्ट घ्यायचं आहे तर ते घेण्यासाठी तू मोकळी आहेस.
तू सायलीसाठी नक्कीच काहीतरी गिफ्ट घे. असं म्हटल्यावरती रविराज प्रतिमाला सपोर्ट करतात की तू सायलीला जे हवे ते घे. असं सांगितल्यावरती प्रतिमा खूप खुश होते आणि दोघींसाठी गिफ्ट घेऊन निघणार असते. तोपर्यंत इकडे आता कल्पनाला फोन आलेला असतो. कल्पना इकडे पूर्णा आजीला सांगायला लागते. पूर्णा आई, रविराज आणि आता प्रतिमा ही इकडे येत आहेत. त्या दोघांचा फोन आला होता. ते दोघेजण इकडे यायला निघाले आहेत कारण त्यांच्या मुलीची पहिली अक्षय तृतीया आहे ना. या अक्षय तृतीयेसाठी ते आता आपल्या मुलीला आणि जावयाला छानपैकी आशीर्वाद द्यायला येत आहेत. यावरती आता सायली विचार करायला लागते. बरं झालं प्रतिमा त्या आणि रविराज सर इकडे येत आहेत, त्यानिमित्तानं आम्हाला पण त्यांचा आशीर्वाद घेता येईल. आणि त्यावरती सायली सांगते, आई कधी येणार आहेत ते. असं विचारत सायली तिकडे येते आणि मी सुद्धा त्यांचा आशीर्वाद घ्यायला नक्की थांबेन असं म्हणते. मग काय, मग प्रिया तिच्या अंगावरती वचकन येते आणि प्रिया सांगायला लागते, तू कशाला माझ्या आईबाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी थांबशील. ते माझ्या अक्षय तृतीयासाठी आलेले आहेत आणि या सगळ्यामध्ये जर का तू थांबण्याचा प्रयत्न केलास ना तर गाठ माझ्याशी आहे. मी या सगळ्यामध्ये आता अजिबात सहन करणार नाही की तू माझ्या आईवडिलांच्या इकडे थांबलेली आहेस. तर इकडे पूर्णा आजी म्हणायला लागते, हो बरोबर आहे, मला सुद्धा तन्वीचं म्हणणं पटतंय. जर आता या सगळ्यामध्ये तन्वीची इच्छा नाही आहे, तन्वी जर का या सगळ्यामध्ये इच्छुक नाही आहे, जर तिच्या आईवडिलांसोबत तुझी अक्षय तृतीया साजरी व्हावी तर ती नाही होणार. कल्पना म्हणते, आम्ही तुला किती वेळा इग्नोर करतोय ग, तरीसुद्धा तू या सगळ्यामध्ये पुढे करतच बसणार आहे का. ते काही नाही आहे, तू आताच्या आता इथून निघून जा. ते जेव्हा इथे येतील तेव्हा तुझी उपस्थिती आम्हाला नको आहे. असं म्हणत प्रतिमा सायलीला जवळ जाऊन सायलीला हकलत असते. सायली बिचारी विचार करते की जाऊ दे. सायली विचार करते की काही झालं तरी मी प्रतिमा त्याचा आशीर्वाद घेणार. इतक्यात पूर्णा आजी म्हणते, कळलं नाही का तुला काय सांगितलं ते. या सगळ्यामध्ये आता इथल्या इथे निघून जायचं. तोपर्यंत सायली उदास होऊन येते. अर्जुन म्हणतो, काय झालं. यावरती सायली सांगते, ज्या वेळेला मी खाली गेले होते अक्षय तृतीयेच्या वेळेला, इकडे आता प्रतिमा त्या आणि रविराज काका येणार आहेत. तर मी तिथे म्हटलं होतं की मी पण थांबू का. तर मला प्रियाने नकार दिला. मला पण अक्षय तृतीयेच्या दिवशी त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. यावरती अर्जुन म्हणतो, हे बघा आपली पण अक्षय तृतीया होणार कारण तुमचे वडील मधुभाऊ आहेत ना इकडे. तुम्ही काळजी करू नका, तुमची अक्षय तृतीया मी साजरी करणार. असं म्हणत अर्जुनने आता सायलीला वचन दिल्यावरती सायली खुश तर होते, पण तिला प्रतिमा आणि रविराज यांच्याकडून सुद्धा आशीर्वाद हवे असतात. आणि त्यावरती अर्जुन म्हणतो, तुम्ही काही काळजी करू नका, काहीही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला ते आशीर्वाद मिळवून देणार म्हणजे देणारच. इकडे अर्जुन विचार करायला लागतो की काहीही झालं तरी मी अक्षय तृतीयेच्या दिवशी त्यांच्या मधुभाऊंसोबतच प्रतिमा त्या आणि रविराज सिनियर यांचा मी आशीर्वाद मिळवून देणार. हे आता कसं करणार, काय करणार हे त्याला माहीत नसतं, परंतु करायचं एवढं फक्त माहिती असतं. सायली बिचारी उदास असते. तिला कळत नसतं की आपल्यासोबत नक्की काय होतंय ते. तोपर्यंत इकडे आता अक्षय तृतीये दिवशी रविराज आणि प्रतिमा येतात. रविराज आणि प्रतिमा आल्यावरती सगळेजण खुश होतात आणि ये प्रतिमा ये लवकर, तुझीच वाट पाहत होतो. आणि पूर्णा आजी म्हणते, बरं झालं अक्षय तृतीयेला तुम्ही इकडे आलात. ते कसं आहे, आम्ही सुद्धा तिकडे येण्याचा विचारच करत होतो. म्हणजे या सगळ्यामध्ये जावाई म्हणून तुमचा सुद्धा मान आहेच की आमचा, म्हणून आम्ही तिकडे येण्याचा विचार करत होतो. यावरती आता कल्पना म्हणते, बरं झालं या अक्षय तृतीयेला एकाच वेळी 2-2 जावयांना वाणं देऊन होतील. यावरती रविराज म्हणायला लागतात, 2-2 नाही 3-3. यावरती मग पूर्णा आजी म्हणायला लागते, 3 कोणते 3 जावई. यावरती प्रतिमा सांगायला लागते, पूर्णाई असं काय करताय. अहो सायलीला सुद्धा मी माझी मुलगी मानते ना, आणि सायलीसुद्धा या सगळ्यामध्ये माझी मुलगी असल्यामुळे अर्जुन पण माझा जावई आहे. प्रताप म्हणतो, एकदम बरोबर. तरी सायलीसुद्धा सकाळपासून उदासच आहे. तिला असं वाटत असेल ना की आपले आईवडील नाही आहेत, आपल्यालाही कुणीतरी असं करावं
यावरती इकडे आता पूर्णाजीचा आणि कल्पनाचा चेहरा पडतो. दोघींचा चेहरा पडल्यावरती इकडे आता रविराज सांगायला लागतात, हो निघतानाच प्रतिमा मला म्हणाली होती काहीही झालं तरीसुद्धा आज सायलीला आपण वाण द्यायचा आहे. असं म्हटल्यावरती दोघांचं ठरतं की इकडे सायलीसाठी त्या दोघांनी वाण आणलेला असतो. मग तोपर्यंत सायली अर्जुन तिकडे येतात. त्यावरती प्रतिमा सांगायला लागते, अर्जुन सायली बरं झालं तुम्ही आम्हाला इकडे भेटलात ते, कारण आम्ही ना तुम्हाला भेटण्यासाठीच तर येत होतो. कारण या सगळ्यामध्ये आम्हाला तुम्हाला अक्षय तृतीयाचं वाण द्यायचं आहे. असं म्हटल्यावरती सायलीचा आनंद गगनामध्ये मावत नसतो. प्रतिमा सांगते, तू जा, तू छानपैकी तयार होऊन ये, मग आपण तुला वाण देऊयात. या वाणामध्ये खरं तर प्रतिमा आपल्या मुलीला आई होण्याचं वाण देणार असते. याची प्रतिमाला मग आता प्रिया सांगते, मी पण छानपैकी तयार होऊन येते. हां असं म्हणून प्रियासुद्धा तयार होण्यासाठी जाते. या सगळ्यामध्ये सायली आता रूममध्ये येते आणि छानपैकी तयार होते. अर्जुन तिला मदत करत असतो आणि सायली सांगायला लागते, खरंच एक नवरा बायको म्हणून आपण ज्या वेळेला आपण एकमेकांचा स्वीकार केलाय तेव्हापासूनची ही आपली पहिली अक्षय तृतीया आहे. आणि या सगळ्यामध्ये आपल्या पहिल्या अक्षय तृतीयेला आपल्याला हा आशीर्वाद मिळालाय, ही आपल्यासाठी किती आनंदाची गोष्ट आहे नाही का. असं म्हटल्यावरती अर्जुन सांगायला लागतो, खरंच आहे हे सगळं, हे आपल्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. असं म्हटल्यावरती अर्जुन आणि सायली हे दोघे जण खूप छान असं तयार होऊन खाली येतात. आणि सायली सांगायला लागते, खरं तर खऱ्या मनाने आपण जर का देवाकडे मागितलं ना तर ते देव आपल्याला देतो, हीच गोष्ट खरी आहे. कारण बघा ना या सगळ्यामध्ये मी आता प्रतिमात्या आणि रविराज काका यांच्याकडून मी आता मला अक्षय तृतीयाचं वाण मिळावं अशी मनोमन प्रार्थना करत होते, पण त्याच वेळेला मला हे वाण अशा पद्धतीने मिळेल असं मला वाटलं नव्हतं. मी न मागता ते स्वतः इकडे आलेले आहेत. स्वतः इकडे येऊन त्यांनी या सगळ्यामध्ये मला वाण दिले. खरंच मला या सगळ्याचं खूप कौतुक वाटतं. असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणायला लागतो, अहो तुम्ही मनाने निर्मळ आहात, तुम्हाला कुणीही कसं नाकारेल. असं म्हणत असताना सायलीला अजून एक गोष्टीचं वाण मिळणार असतं याची तिला कल्पना नसते. सायली तयार होऊन खाली येते खरी आणि वाण घेण्यासाठी ती बसलेली असते. बसल्या बसल्या आता तिला काहीतरी वेगळंच व्हायला लागतं आणि तिला चक्कर येते आणि ती धाडकन खाली पडते. सायली बेशुद्धच पडते, बेशुद्धच कोसळते. तोपर्यंत लगेचच तातडीने डॉक्टरांना बोलवलं जातं. सायलीला चेक केलं जातं. ज्या वेळेला सायलीला चेक केलं जातं त्यावेळेला डॉक्टर आता तिची नस बघतात आणि सांगतात की सायली प्रेग्नेंट आहे हे कळतं. अर्जुन आणि सायली यांच्या लग्नानंतर आता इकडे एक खूप मोठ्या गुड न्यूजचं आगमन झालेलं असतं आणि खूप मोठी गुड न्यूज आता मिळालेली असते. या सगळ्यामध्ये आता इकडे सायलीला चेक केलं जातं आणि चेक केल्यावरती आता इकडे सगळ्या कुटुंबामध्ये आनंदाची लहर येणार असते. आता बाहेर येऊन डॉक्टर ही बातमी सांगायला लागतात. कल्पनाला समजतं की सायली प्रेग्नेंट आहे. कल्पना आतापर्यंतचा सगळा राग विसरून जाते. सायली प्रेग्नेंट आहे. कल्पनाला इतका आनंद होतो. आतापर्यंत जी कल्पना सायलीला या सगळ्यामध्ये मी तुझं नातं मानत नाही, मी तुला कोणी मानत नाही, हे सगळं जे काही बोलत असते ते विसरून कल्पना सायली आई होणार या बातमीने नाचायला लागते. तोपर्यंत इकडे मधुभाऊ येतात. ज्या प्रोग्रामसाठी मधुभाऊंना पण बोलवलेलं असतं, मधुभाऊ पण खूप खुश होतात आणि साऊबाळ आई होणार प्रियाचा तर चेहराच पडतो. त्यावरती कल्पना म्हणते, डॉक्टर सायली ठीक आहे ना, मला तिची आता इत्यंभूत काळजी घ्यायला पाहिजे. यावरती प्रतिमा म्हणते, बघितलंस कल्पना, अक्षय तृतीयेला आपल्याला सगळ्यांना किती छान बातमी कळाली आहे. अक्षय तृतीयेचा दिवस खूप छान आहे. आपल्याला खूप आनंदाची बातमी मिळालेली आहे. प्रिया इकडे गडबडते. ज्या वेळेला सायलीचे रिपोर्ट येतात त्यावेळी प्रियाचा चेहरा पूर्णपणे पडलेला असतो. इकडे सायली शुद्धीवर येते आणि इकडे तिकडे पाहायला लागते. डॉक्टरांना विचारायला लागते, काय झालं डॉक्टर. यावरती डॉक्टर सांगायला लागतात, आता जास्त धावपळ करायची नाही, तुम्ही आई होणार आहात आई. असं म्हणत ते सगळ्यामध्ये सायलीला समजवतात. सायली बिचारी इकडे तिकडे पाहायला लागते. या सगळ्यामध्ये आपण आई होण्याचा आनंद तिला
मग तोपर्यंत इकडे ज्यावेळेला पुन्हा आजी येते. अगं सायली, तू तर या घराला वारस दिलास. खरं सांगू का, तुझ्यावरती रागवण्याचं काही कामच नाहीये. म्हणजे तुझ्यावरती आम्ही रागवलो होतो, पण कुठेतरी मनामध्ये आम्ही तुझ्यावरती प्रेमच करत होतो. आणि या सगळ्यामध्ये आम्हाला समजलंय की तूच आमच्या घराण्याचा वारस देणारी ठरलीस. आणि आता आमच्या अर्जुनचा वारस तुझ्या पोटामध्ये येतोय. आणि आतापर्यंत जे काही झालं ते सगळं सोडून दे. आणि आता या सगळ्यामध्ये तूच आमची सून आहेस आणि आमच्या होणाऱ्या नातवाची आई, आमच्या अर्जुनची बायको. पूर्ण आजीचं मन आता एका छोट्याशा बाळाने बदललेलं असतं. सायलीच्या या प्रेग्नेन्सीमुळे घरात आनंद आलाय, पण या सगळ्यामध्ये प्रिया कुलघोडी करत या सगळ्यामध्ये सायलीला त्रास देण्याचा प्रयत्न करते. परंतु अर्जुन ढालीसारखं तिची पाठीराखण करणार असतो. ठरलं तर मग या मालिकेचे पुढील धमाकेदार ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनल